एकदम कडक आहे, एकदम सुसाट कॉफी झाली का सांगू तुम्हाला. आता डॉलीबाई आता सांगा ना, आता आपलं नातं काय? हे बापरे, तुम्ही अजून तिथेच आहात. आपण काय 16 वर्षाचे आहोत का? ओ नाही नाही, अजिबात नाही मॅडम. ती पोरं येडी असतात, आपण थोडंच येडे आहोत मॅडम. आणि हे मॅडम मॅडम काय चाललंय? आता काय करणार, कधी कधी तुमच्या मधली टीचर एकदम अशी काही वरती येते ना, तर काय सांगू, म्हणून आपल्याला मॅडम मॅडम करायला लागतं. डॉलीबाई काय म्हणा, आपल्याला ना जाम मजा येते. हो, म्हणूनच आता तुमची टीचर काय सांगतेय ते ऐका. हे काय आपलं वय का असं वागण्याचं? जग काय म्हणेल, लोक काय म्हणतील, याचा विचार नको करायला. अहो डॉलीबाई, लोक काय पालखीत बसून चाललं तरी पण बोलणार, पायी चाललं तरी पण बोलणार. लोकांचं काय, टेन्शन नाही घ्यायचं. असं कसं म्हणून चालेल? हेच तर बदलावं लागणार आहे. लोकांचा विचार करावा लागणार आहे. मी एक डॉक्टर आहे, एका मेडिकल कॉलेजची डीन आहे. हे असं बरोबर दिसतं का? आता सकाळी तुम्हीच मला म्हणालात ना की काय तुम्ही एका कॉलेजचे डीन आहात आणि काय तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यासोबत बाहेर गेला होतात. हा जर का विचार तुमच्या मनात येऊ शकतो, तर हा विचार बाकीच्यांच्या मनात पण येऊ शकतो ना. मी माझ्या स्टुडंट बरोबर कुठेतरी म्हणजे जाऊ दे, कधीतरी आपल्याला आपलं आयुष्य एकत्र सुरू करावंच लागणार आहे. त्याच्याबद्दल विचार करा. अच्छा अच्छा अच्छा, आता आपल्या लक्षात आलं एकदम लोचा काय तो. काय आपल्याला का रात्रभर झोप येत नव्हती ना, आपल्याला तसं आपण ना विचार करत होतो, आपण एकत्र राहिलं तर आपण काय काय करणार. काय विचार होता सांगू तुम्हाला. आहा, आहा, आहा. अच्छा, असे काय भारी भारी विचार तुमच्या डोक्यात आलेत, मला पण कळू दे. नको, जाऊ दे जाऊ दे, जा झोपा तुम्ही, जा. नाही, आता गुपचूप सांगा. ओके मॅडम, सांगतो. बघा, आपण ना दोघेच आहोत आणि लांब अशा ठिकाणी आपण जाऊन राहतोय. आपलं मस्तपैकी एक घर आहे, एक छोटस अंगण आहे. मग आपण सकाळी लवकर उठतो, मग तुम्ही आपल्याला ना कॉफी घेऊन येता का, आपण दोघांना मस्तपैकी अर्धी अर्धी कॉफी मारतो. मग तुम्ही तुमच्या कामाला लागता आणि मग आपण ना तुमच्या त्या कामाला मस्तपैकी मदत करतो, आहे की नाही. अशीच मस्तपैकी काही वर्ष जातील, आपल्याला ना एकदम 5-6 मस्तपैकी हट्टी कट्टी मुलं होतील. ते बाबा बाबा करतील, तुम्हाला आई आई करतील, आपल्याकडे हट्ट करतील, मग आपण ते हट्ट पुरवू. मग त्यापैकी ना एक असेल ना, तो असं मस्तपैकी आपल्यासारखा बॉडी बिल्डर असेल वगैरे, हट्टा कट्टा. दुसरा एखादा आपल्यासारखा फायटर असेल, एक मस्तपैकी कुस्तीपटू असेल. चिंकी आहे ना, ती तुमच्यासारखी असेल मस्तपैकी, है की नाही. कळतंय मला. ओ, अगं थांब ना जरा. बघा रडतंय ते, शांत करा त्याला. अहो, काय काय करू, हे करू. गप, चुप. काय काय करायचंय मी? सकाळपासून ही रडते, हे रडते, मग पोटात बाळ आहे, काय करायचं? मग डॉलीबाई अशीच मस्तपैकी अजून काही वर्ष जातील. मग ना आपण ना म्हातारे होऊ, पण आपलं प्रेम मात्र तसं जवान राहील एकदम. मग आपण ना तुम्हाला कुठनं तरी ना गजर आडून देऊ आणि मस्तपैकी आपण तो तुमच्या वेणीमध्ये माळू. आय हाय हाय, का दिसणार तुम्ही डॉलीबाई. हा मग तुम्ही तसेच तुमचे पांढरे केस ना आपल्याकडे वळवाल, आपण त्याच्यामध्ये गजरा माळू. डॉलीबाई एक सांगू, तो गजरा ना तुम्हाला तेवढाच छान दिसणार जेवढा आता दिसतो तुम्हाला. देवा, प्लीज प्लीज प्लीज, असं काही होणार नाहीये. केवढा विचार केला तुम्ही, बापरे. का हो, असं का होणार आहे म्हणजे? का म्हणजे अगदी म्हातारपणापर्यंत विचार केलात तुम्ही, आणि ते पण तुम्हाला पाहिजे तसा. म्हणजे बाकीच्यांचं जाऊ दे,
या सगळ्यांमध्ये माझ्या समोर असलेल्या या लहान मुलाला कसं सांभाळायचं ना याचंच टेन्शन आलंय मला. आणि बाकी सांगताना जो काही गोंधळ तुम्ही घातलाय ना तो मला दिसतोच आहे. आपण काय तिकडे घालणार? तोच विचार करून तर मला टेन्शन आलंय. बरं डोलूबाई सांगा, आपण काय काय करणार? काही नाही, बोला तुम्ही. असं कसं? आता आपण काय पण बोलणार नाही, आता तुम्हीच सांगायचं. आता आपण आपल्या मनातलं काय सांगणारच नाही, तुम्ही तुमच्या मनातलं सांगायचं. अहो सांगा ना, असं काय करताय? क्यूट आहेत तुमचे स्वप्न. हा डोलीबाई, अजून एक आपल्याकडे एक महत्वाचं स्वप्न आहे. कुठलं? आपण ते तुम्हाला सांगितलं ना, पण आपण तुम्हाला आता ते सांगणार पण नाही. देवा देवा, एक सांगू का? म्हणजे मी कालही तुमच्याशी बोलले होते, हे आज परत सांगते. म्हणजे प्लीज माझ्यापासून काही लपवू नका हा, प्लीज. मला खूप टेन्शन येतं. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मी परत परत तेच तेच काय बोलतेय म्हणून, पण मी जेव्हा काल तुम्हाला विचारलं ना की देवा तुमचं काही सिक्रेट आहे का, काही पास्ट आहे का, तर तुम्ही काहीच बोलला नाहीत. इनफॅक्ट थबकलात. एखाद्याला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून एक्सेप्ट करतो त्यावेळेला त्याचे प्लस मायनस सगळे पॉइंट्स लक्षात घेऊनच त्याला एक्सेप्ट करतो ना. त्यामुळे बिलीव्ह मी, असं कुठलंही सिक्रेट असेल, काहीही पास्ट असेल तरी मला सांग. आई स्वेअर, मी एका क्षणासाठी ना गेलेच होते. मी परमेश्वराकडे प्रार्थना करत होते की नो 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 नो, प्लीज प्लीज प्लीज, देवाचं कुठलंही पास्ट हे गुन्ह्याशी रिलेटेड नसावं. इतके टेन्शन मध्ये होते, पण फायनली तुम्ही काही बोलला नाहीत आणि मला हायचं झालं. आणि त्याच्यानंतर यू कॅन नॉट इमॅजिन की मी परमेश्वराला किती वेळा थँक्यू बोलले असेल ह्या गोष्टीसाठी की तुमचं असं काही पास्ट नाहीये. तुम्ही मला विचारलत ना की आपलं एकत्रित आयुष्य मी कसं इमॅजिन करते म्हणून, तर आहे ना मला आपलं आयुष्य एकत्र कसंही चालेल, फक्त ना एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवलेली नको. म्हणजे इनफॅक्ट देवा, तुम्ही माझ्यापासून एखादी गोष्ट लपवताना ही गोष्टच सहन करू शकत नाही मी. फक्त तेवढंच करू नका कधीच. मी एकदा तुटले माझ्या आयुष्यात, पण पुन्हा उभी राहिले. आता जर का या वेळेला तुटले ना, मात्र उभीच राहू शकणार नाही. आय होप तेव्हा यू अंडरस्टँड मी. हॅलो, आई प्लीज ऐक ना माझं. मी तुझ्याकडे पहिल्यांदा असं काहीतरी मागतोय ना, प्लीज. मित्रांबरोबर बाईकवर पिकनिकसाठी जायचंय आणि तुला माझी परमिशन हवी आहे. सिरियसली कबीर, मी नाही देणार आहे. आई हे बघ, जास्त लांब नाही जाणार, फक्त लोणावळा. म्हणजे तिकडे जाणार, असं पावसात भिजणार, एन्जॉय करणार आणि परत येणार. फक्त लोणावळा? कबीर, लोणावळा आपल्या घराच्या लॉन मध्ये आहे का? मुळात तुम्हाला इथे कशासाठी पाठवले? शिक्षणासाठी, पिकनिकसाठी नाही. तुमच्या पेरेंट्सची परमिशन आहे? हो, मी बोलतोच आहे आईशी. तिची काहीच हरकत नाहीये. रिअली? तुमच्या आईची काहीच हरकत नाहीये का? मग मला आहे ना तुमच्या आईशी बोलायचं. हो हो, तुम्ही पण बोला ना माझ्या आईशी. ठीक आहे, बोला ना. आई प्लीज जाऊ दे ना. आई शपथ, त्यांची काहीच हरकत नाहीये. मी बोललोय त्यांच्याशी, त्यांची खरंच काही हरकत नाहीये. आणि ते ओळखतात माझ्या मित्रांना. पण मी ओळखत नाहीये ना तुमच्या मित्रांना. आणि आता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी कोणावर आहे? माझ्यावर आहे. परमिशन द्यायची की नाही हे फक्त माझ्या हातात आहे. नो मीन्स नो. तुम्ही फक्त ऐकून घ्या ना. राधा, तू तरी बोल ना. म्हणजे लोणावळा बाईकवरून. सॉरी, आय एम नॉट इंटरेस्टेड. आय मीन मला इतरही महत्वाची कामं आहेत. आणि मॅम, तुम्ही दिलेला असाइनमेंट सुद्धा कम्प्लीट करायचे आहेत. शिका काहीतरी. असाइनमेंट कम्प्लीट करायचे त्यांना. आणि तुम्ही राधा, यांना ना लोणावळ्याला जायचंय मित्रांबरोबर बाईकवर ह्या असल्या भर पावसात. मी तर परमिशन देत नाहीये, पण माझं ऐकत नाहीये. एकदा तुम्ही सांगून बघा, कदाचित तुमचं ऐकतील. तुमचे बेस्ट फ्रेंड आहेत ना. मी नाही आहे याची बेस्ट फ्रेंड.
याचा बेस्ट फ्रेंड कोणीतरी दुसराच आहे. तुम्ही त्याला सांगा ना, तो समजवेल याला. आई तू ऐक ना प्लीज, जाऊ दे ना मला प्लीज. नाही जाऊन देणार आहे मी. ते बाईक स्लिप बिप झाली, काय झालं, मध्ये बंद पडली, पेट्रोल संपलं तर काय करणार आहे? नाही नाही, टाकी फुल करून जाणार ना. एकदा टाकी फुल केली की ती कधी संपतच नाही का? आपण परत कधी पेट्रोल पंपला जात नाही. दॅट इज व्हॉट यू वॉन्ट टू से. आणि तुम्ही सगळे यंग मुलं जाणार ना, म्हणजे रूल्स तर फॉलो करणार नाहीत तुम्ही. हेल्मेट तर घालणार नाही, ट्रॅफिकचे सगळे रूल्स धाब्यावर. नाही असं काही नाही आई, हे बघ सगळे रूल फॉलो करणार, एकदम हळू चालवणार, म्हणजे 30-40च्या वर अजिबात नाही. आणि 30-40चं 70-80 150 कधी होतं ना, हे तुम्हाला एक्साइटमेंट मध्ये काही लक्षातच येत नाही. ओव्हर एक्साइटमेंट मध्ये ते धबधब्यात किती पुढे जायचं हे तुम्हाला कळत नाही. आणि मग ते ऍक्सिडेंट. माय गॉड, मला ना विचार पण नाही करवत आहे. प्लीज प्लीज तुम्ही माझ्या डोक्याला ना ऍब्सोल्युटली तणतण करू नका. मी परमिशन नाही देणार. आई आई ऐक ना, हे बघ मी आधी असं कधीच गेलो नाहीये ना मित्रांसोबत. सिरियसली कबीर? म्हणजे तर ऑल दिस हे रिझन देणार आहेस तू मला कन्व्हिन्स करण्यासाठी? तुला वाटतं मी ह्या रिझन ने कन्व्हिन्स होईन? तर मी नाही होणार आहे आणि मी नाही झालीये कन्व्हिन्स. सो मॉरल ऑफ द स्टोरी, तुला परमिशन नाहीये आणि तू नाही जायचं. प्लीज मला ना खूप काम आहेत आणि ना तुझ्यामुळे ना काही होत नाहीये. प्लीज लगेच आउट. यू गेट आउट. आउट. तुला न विचारता गेलो असतो तरच बरं झालं असतं. कबीर, नाही म्हणजे नाही, जायचं नाहीये सांगून ठेवते. हे भावानं लक्षात आहे? डॉलीबाई आपल्याला हो बोलल्या. आणि कबीर हा डॉलीबाईंचा मुलगा आहे. हे कोणाला कळता कामा नये. अरे हो हो काय चाललंय नुसतं? ए बाई काय करतो तू आता? हजारदा सांगितलं तू आपल्याला ते आता सगळा पाठ झालाय रे आमचा. हा ए सत्या, आपण अशासाठी बोलतो ना, कारण ही खबर समजा अक्काला कळली ना तर अक्का फार मोठा राडा करेल. आणि अक्काला कळली ना म्हणजे राधाला कळेल. आणि राधा तर त्यापेक्षा मोठा राडा करेल. बाय, तुझी लव्ह स्टोरी चालू झाली आपल्यामुळे. आता तू आपल्याला सांगतो काय करायचा काय नाही करायचा. तू टेन्शन घेऊ नको रे, हा सत्य आहे ना. या सत्याची जबान आहे, काही होणार नाही. हा तू फक्त प्रेम कर रे, प्रेम कर. ए हसायला काय झालं? ए सत्या, आपण आधीच सांगतोय हा ओव्हर कॉम्प्लेक्स बरा नाही. कॉन्फिडन्स. हा तेच ते एकदम बरा नाही. यायला आता म्हणते टेन्शन नाही टेन्शन नाही, पण आताच तर खरं टेन्शन आहे. ज्या आता आपली लव्ह स्टोरी ना स्टार्ट होताच एंड व्हायची. ए सत्या, काय सत्य सत्य आहे? हे सत्या जा दरवाजा उघड. ए पांडे जा दरवाजा उघड जा. गब्बर दार उघड रे. मी काल उघडलं. पांडे तू उघड. गब्बर दरवाजा उघड. बाई आज पण मीच उघडलं. हे बाई कबीर आलाय. अरे कबीर भावा, अरे काय झालं? काय टेन्शन काय? देवा एक प्रॉब्लेम झालाय देवा. जर आता तूच सांग ना, म्हणजे मित्रांसोबत बाईकवर फिरायला मी नाही जाणार तर कोण जाणार? मॅम पण ना. अरे कबीर भावा, डॉली मॅडम ऐकायला तयार नसतील ना तर आपल्याकडे दुसरा काय पण ऑप्शन नाही. अरे त्यांच्यापुढे कोणाचं काय पण चालत नाही, माहितीये ना तुला. कोणाचंच नाही चालत. तेव्हा काय तू पण, मी तुझ्याकडे आलोय ना. का रे? हे बघ, आज प्रॉब्लेम घेऊन मी जर परवा तुझ्याकडे आलो असतो तर एक वेळ ठीक होतं, पण मी आज आलोय ना. हा मग आज आलाय का? तसा विचार कर ना, तसा वाग ना. हायला काय कबीर भावा तू पण. अरे आपण काल जसा वागायचो तसं आज वागतोय, अजून वेगळं काय वागायचं? हेच तर. हे बघ, काल माझ्या आईनी म्हणजे मोनिका मॅमनी तुला प्रपोज केलं. हा म्हणजे आता तुझ्यासाठी त्या फक्त डीन मॅडम नाहीयेत ना, आणि मी आता तुझ्यासाठी फक्त मित्र नाहीये. परवापर्यंत होतो, आता अरे कबीर भावा, अरे आपल्याला तो भेजातच आला नाही रे. जातो जा म्हणजे? अरे मॅमनी अजून परमिशन कुठे दिली आहे? कबीर तू जा ना, बाईकवर मस्तपैकी फिर ना, मजा कर ना.
बाकी काय टेन्शन घ्यायचं नाही रे तुझा. पण म्हणजे इमॅजिन कर, समजा माझ्या जागी तू असतास तर तू काय केलं असतंस? आई शपथ, आपण ना कुठली तरी थाप चिकटून दिली असती आणि बिंदास मजा करायला गेलो असतो. दुसरं काय? काय? हा. एक काम कर, तू पण जा ना, जा बिंदास. पण मी जाऊन आल्यावर घरी मॅमना कळलं तर? अरे मग त्यात टेन्शन काय आहे? हा? आता कधी ना कधी हे कळणारच ना. आल्यानंतर ना 2-4 शिव्या खायला लागणार, त्या खायच्या रे. थोडं सिरियस करायचं, थोडस असं, थोडं नर्वस व्हायचं. दिवसभर सॉरी बोलायचं, बस. बाकी काय? खरंच? अरे बस का भावा, आपल्यावर विश्वास नाही का तुझा? टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास. तेव्हा तू खूप सॉलिड आहेस यार. हा. आय मीन सॉरी यार नाही. बस काय कबीर, अरे आपल्याला ना तुला हवं ते बोल, काय पण टेन्शन नाही. ते म्हणतात ना, पोरगा आणि बाप फ्रेंड असतात. तेव्हा खरंच खूप कूल आहेस रे. मी नक्की जाऊ? अरे बिंदास जा. काही लोचा झाला तर आपण आहोत. कबीर एक लक्षात घ्यायचं, राधा तुझ्या बरोबर आहे, तर राधाची काळजी घ्यायची जबाबदारी तुझ्यावर आहे. ती आली तर ना, अजून तिला जाऊन कन्व्हिन्स करायचंय. अरे बस काय, राधाला पटवायचं ना, आपण सांगतो काय करायचं. इकडे लगेच येईल ती. चल तेव्हा मी जाऊ. थांब. राहू दे, मी जातो राधाला भेटतो. सावकाश. गेले 2 दिवस तू माझ्याशी बोलत नाहीयेस. तुला काय वाटतं, मला कळत नाहीये का? राधा, हे बघ ना, हा लोणावळ्याचा प्लॅन ना मी तुझ्यासाठी बनवलाय आणि तू अशी काय करतेस? चल ना ग. मला एक कळत नाहीये, देवानी मोनिका मॅमला प्रपोज केलं तर तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला का राग आला इतका? तुला काय संबंध आहे त्यांच्याशी? तू चल ना, आपण मस्त एन्जॉय करू, जाऊ. काय राग धरून बसलीस? चल ना राधा. कबीर, तू माझा आणि स्वतःचा वेळ फुकट घालवतोय. तू जा, मी नाही येणार. नाही, देवा बरोबरच बोलला होता. काय म्हणाला देवा? जाऊ दे. एक मिनिट बस. आता सांग, काय म्हणाला होता देवा? हेच की राधा भित्री आहे, ती नाही येणार बाईकवर वगैरे. चल. काय? नाही, आता तर चलच. त्या देवाला काय वाटतं, तो ओळखतो मला? खरं तर त्याला अजिबात माहिती नाहीये आणि तो अजिबात ओळखत नाही मला. आता तर तुझ्या बाईकने आपण लोणावळ्याला जायचं, मी येणार. चल. पण मॅम तर नाही. मॅमना यातलं काही कळता कामा नाहीत. त्यांना याची काही आयडिया नाहीये. कबीर, राधा, लेक्चर सुरू करूया. मॅम ऍक्च्युली ते ह्या बुकची एकच कॉपी आहे ना, सो मी एक फोटोकॉपी करून आणू का? म्हणजे बऱ्याचदा अडचण होते, सो थोडा वेळ लागेल. पण येऊ का मी? ठीक आहे, पण मग तुम्ही आल्यानंतर मग लेक्चर सुरू करू. मॅम, मला पण काही वस्तू आणायच्या आहेत, तर मी ह्याच्याबरोबर जाऊ का? चालेल? मग एकदाच काय ते जा आणि सगळे कामं करून या, मग एकत्र लेक्चर सुरू करू. ओके मॅम.